हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया. डोसा चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतले डाळे, त्याच्यानंतर काश्मीरी मिरच्या, चिंच, थोडंसं जिरं, थोडेसे धने, कढीपत्ता आणि लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं ओलं खोबरं. तर हे आपण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे ओलं खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं वापरलं तरी चालेल. तर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता हे बाकीचे पदार्थ जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेऊया. हे तुम्ही थोडंसं गॅसवर परतवून घेतले तरी चालतील, पण मी असेच वापरते. आणि थोडंसं पाणी घालूया आता, आणि त्याच्यानंतर मग त्याची चटणी वाटून घेऊया बारीक. तर इथे बघा छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर इथे एक मोठा चमचा होईल एवढं मी तेल घातलेलं आहे भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये आता घालते आहे मी मोहरी. मोहरी आपली चांगली तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिंग. तर मोहरी इथे चांगली तडतडलेली आहे. आता आपण घालूया थोडासा हिंग, आणि त्याच्यामध्ये कांदा उभा चिरून घातलेला आहे मी, मधून थोडासा कट करून घेतला आहे, आणि एक मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालते, आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघा कांदा मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये एक टोमॅटो मी बारीक कट करून घातलेला आहे, तो पण उभाच कट केला आहे, आणि तो पण आपल्याला परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता इथे घालते मी चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, मिक्स मसाला आहे हा, आणि तो व्यवस्थित परतवून घेते. इथे तुम्ही जी आपण लाल चटणी बनवली आहे ती पण वापरू शकता थोडीशी, पण मी ती नाही वापरत आहे. आणि इथे उकडलेला बटाटा घालते, आणि बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. तर त्याच्या अगोदर मी थोडासा परतवून घेते, आणि तो खूपच ड्राय आहे तर मी थोडंसं पाणी इथे घालणार आहे, म्हणजे सॉफ्ट होईल व्यवस्थित बटाटा. थोडंसं 1-2 चमचे होईल एवढं पाणी घातलेलं आहे मी. झाकण ठेवून 1 मिनिटभर शिजवून घेतलेलं आहे. आता आपण स्मॅशरने तो बारीक करून घेऊया भाजी, म्हणजे डोस्यावर आपल्याला छान लावता येईल, भाजी पसरवता येते. तर अशा प्रकारे मी भाजी स्मॅश करून घेते. आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तर याच्यावर मी थोडीशी ओली कोथिंबीर कट करून घालते. आणि आता आपण डोसा बनवायला घेऊया. तर चटणी आणि भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण गरम गरम डोसे बनवूया. डोसा बनवण्यासाठी इथे डोसा बॅटर घेतलेला आहे मी, आणि थोडंसं काढून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ घालता येईल, कारण या सगळ्या पिठामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे. तर इथे मी थोडंसं बाजूला काढून घेतलं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, आणि ते मिक्स करून घेते व्यवस्थित. तवा पण आपण गरम करत ठेवलेला आहे. तर पॅन पण आपला गरम झालेला आहे, डोसा पॅन. आणि आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तर ब्रशने इथे मी थोडंसं तेल लावून घेते. जास्त तेल आपल्याला लावायचं नाही आहे, थोडं थोडं तेल लावून घेते. आणि तवा चांगला गरम झालेला आहे आपला. तर याच्यावर थोडंसं आपण आता पाणी शिंपडूया, आणि त्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं मग पाणी घातल्यावर, आणि हे पुसून घेऊया. आता आपण डोसा बनवायला घेऊया. तर इथे थोडंसं पीठ मी घातलेलं आहे तव्यावर, आणि ते व्यवस्थित पसरवून घेऊया.
डोसा आपण बनवला आहे त्यात थोडासा सेट झाल्यानंतर त्याला वरून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर ब्रशनेच मी थोडंसं तूप लावून घेते आणि गॅस आपल्याला थोडासा मोठा करायचा आहे म्हणजे डोसा आपला छान तयार होईल, त्याला कलर छान येईल. तर वरून थोडंसं मी तूप पण लावून घेतलं आहे आणि आता बघा डोशाचा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण जी चटणी बनवली ती वरून मी लावून घेते डोस्याला आणि डोसा सरकतोय बाजूला, कारण आपण अगोदर तेल लावून घेतलेलं होतं आणि थोडंसं पाणी पण शिंपडलेलं होतं, त्याच्यामुळे डोसा लगेच सुटला आहे तव्यावरून. आणि आता मी इथे चटणी लावून घेतली आहे. आणि आता इथे आपण जी भाजी बनवली ती आपण लावून घेऊया. याच्यावर तुम्ही बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो हे पण वरून घालू शकता, पण मी फक्त भाजी लावून घेणार आहे. आणि आपला अशा प्रकारे मसाला डोसा तयार झाला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, छान होतो म्हैसूर डोसा आणि कुरकुरीत पण लागतो. तर छान असा म्हैसूर डोसा आपला बनवलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.